सध्या श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे या काळात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रचे पठण आवर्जून करा. या स्तोत्रचे वाचन करण्यासाठी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. या स्तोत्राच्या पठणाचे अनेक फायदे आहेत. हे स्तोत्र महादेवांच्या प्रिय स्तोत्रांपैकी एक आहे. या स्तोत्राच्या नियमित पठणाने व्यक्तीचे मन शांत होते. या स्तोत्राच्या पठणाने व्यक्तीला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जांपासून मुक्ती मिळते. द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्राचे पठण ज्या ठिकाणी केले जाते, तेथील दोष, नकारात्मकता दूर होते आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या स्तोत्राचे पठण आणि महादेवाच्या मनोभावे पूजनाने आयुष्यात धनसंपत्तीचे आगमन आणि कर्जापासून मुक्ती मिळते. या स्तोत्राचे पठण करणाऱ्या व्यक्तीला शत्रूंपासून मुक्ती मिळते. या स्तोत्रामुळे व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या स्तोत्राच्या पठणाने 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन केल्याचे फळ प्राप्त होते. दररोज नियमित या स्तोत्राचे पठण केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. हे स्तोत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे.